धुळे जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। अनेक महिला या ठिकाणी या विहिरीवर पाणी भरण्यासाठी आलेल्या आहेत। ताई, काय सांगाल, काय परिस्थिती पाण्याची तुमच्या गावात? काय परिस्थिती आहे? दरवर्षी त्याच आलाय पाण्याचा. पाणी येत नाही, नळाला कधी येत नाही किंवा विहिरीला राहत नाही कोणी। सरपंच काय निवडाय पुरता राहत होता, सरपंच निवडला का त्याच्या हात लगेच बाजूला होऊन जाता, कोणी मदत करत नाही। किती दिवसापासून ताई तुम्ही पाणी भरतायत? किती दिवसापासून जसं त्यांचे म्हणजे पिढीन पिढी खपली तशी याच्यातच चालू आहे विहिरीचं पाणी। काय त्या पाण्याचं आईच होत नाही, कोणी समस्या दूर करतच नाही। सरपंच येतो, सगळं गाव येतो, निवडून जातं, तेवढ्या पुरतं बोलता पाणी आणू, असं करू तसं करू, आम्हाला निवडा, तेवढंच करता। शासनाकडून काय अपेक्षा आहे तुमची? काय ही व्यवस्था झाली पाहिजे का? तर मग झाली पाहिजे व्यवस्था। काय ते विहिरीचे हाल पण बघा ना किती झाले, करता का सरपंच? बघतो का त्या विहिरीला कधी? फक्त निवडाय पुरता येतो आणि बस झाला का गेला। त्याचं वाला 5 वर्षातून एकदा येतो, बस तेवढे पाय पडले का पडून घेता आणि काय द्यायचे 500-500 रुपये तेवढे खुश करून देतो, झालं त्याचं काम। नक्कीच या ठिकाणी अजून काही महिला आहेत। काय सांगाल ताई, काय परिस्थिती आजी तू? काय सांग राहिलो आम्ही, आमच्याकडे पाण्याची सोय पाहिजे, पाणीची सोय पाहिजे। आता वा बेटा बी उन्हात ते डोकावर अंडा देतील, पाणी लिहितील का त्या? आमच्याकडे पाणी नाही यायला पाहिजे ना। मग पाणी येतं की नाही? पाणी येतच नाही आमच्याकडे, नाही पाणी नाही, रोज टँकर येत। बरं, नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर महिलांच्या समस्या आहे की पिढ्यानपिढ्या अशाच पद्धतीची ही परिस्थिती आहे। ही परिस्थिती कुठेतरी बदलायला पाहिजे। निवडणुका आल्या की आश्वासन दिली जातात, मात्र ही आश्वासनं पाळली जात नाही आणि पाणी टंचाई ही नेहमीच अशीच राहते। त्यामुळे या ठिकाणी पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।